श्री स्वामी समर्थ. पाहून दुर्लक्ष करू नका. स्वामी तुम्हाला म्हणत आहेत. कदाचित हा तुम्हाला ऑनलाईन टाईप केलेला संदेश वाटत असेल. कदाचित तुमचा यावर विश्वास नसेल, पण स्वामी म्हणतात, तुम्हाला जर माझ्यावर विश्वास नसेल, तुम्ही मला मानत नसाल, तुम्ही मला तुमचा देव मानत नसाल, तर आत्ताच हा संदेश सोडून जा. आणि जर तुम्ही मला मानत असाल, तुमचा माझ्यावरती विश्वास असेल, तर हा आजचा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐका. याकडे दुर्लक्ष करू नका. तुम्हाला जमल्यास फक्त मोजून कमीत कमी 11 मिनिटे ऐकून बघा. तुम्ही ज्या इच्छा मला सांगलास, ज्या तुम्ही गोष्टी मला मागला आहात, आज ते तुम्हाला मिळणार आहेत. तुम्हाला आज अनुभव येईल. कदाचित तुमचा काही कारणाने देवावर विश्वास नसेल, पण देव हे खरंच आहे, यावर विश्वास ठेवावाच लागेल. आणि याच गोष्टीचा आज तुम्हाला अनुभव देखील येईल. बाळा, तू आमच्यावर विश्वास ठेवतो, आणि याच गोष्टीमुळे मला तुम्हाला कोणत्याही संकटातून बाहेर काढायला भाग पाडतात. बाळा, स्वामी म्हणतात, तुमच्या जीवनात खूप कष्ट आहे, आणि ते राहणारच असं मुळीच नाही. ते फक्त काही काळापुरतं आहे. लवकरच तुझ्या आयुष्यात जे काही संकट आहेत, ते निघून जाणार आहेत. बाळा, तुला लवकरच खूप मोठी संधी मिळणार आहे, आणि ती संधी तुझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार. त्या संधीचं सोनं करायला आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच वेळ न घालवता या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामींना मानत असाल, त्यांच्यावर खरंच विश्वास असेल, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाळा, संयम ठेवा आणि वाट बघा. स्वामी म्हणतात, तो दिवस सुद्धा लवकरच येईल, जेव्हा तुमची स्वप्न पूर्ण होतील. तुम्हाला जे हवं आहे ते मिळेल. जे कधी तुम्ही स्वप्न म्हणून पाहत होता, ते तुम्हाला वास्तवात दिसेल. त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा आणि थोडंसं संयम ठेवा. जे मिळवायचं आहे त्याचा विचार करा. एक नाही 100 मार्ग दिसतील. स्वामी म्हणतात, स्वप्न पूर्ण करण्यासाठी शहाणं नाही तर वेडं बनावं लागतं. कारण शहाणे लोक तर स्वप्न पाहतच नाहीत, आणि वेडे लोक पाहिले की त्याला पूर्ण करण्याची सुरुवात देखील करतात. या जगात जे वेडे लोक असतात तेच इतिहास लिहितात, आणि शहाणे लोक तर तो इतिहास वाचतात. सगळी स्वप्न पूर्ण करायची आहेत. एक दिवस त्यासाठीच तर मेहनत करतोय. जेव्हा तुम्ही मेहनत करता, स्वामी म्हणतात, मी तेव्हा तुमच्या सोबत असतो. स्वामी सांगत असतात, जास्त पगाराची अपेक्षा सर्वच करतात. तुम्ही जास्त टर्नओव्हरचा विचार करा. तुम्ही एक उद्योजक व्हा. पैशाची तुम्हाला कधी कमी पडणारच नाही. जीवनात हे सत्य आहे, पण कडू आहे, की या जीवनात खूप काही अशा गोष्टी असतात जे पैशाने विकत घेता येत नाहीत, आणि पैशाने आपल्याला आनंद देखील विकत घेता येत नाही. पण माझ्या बाळा, स्वामी म्हणतात, या जगात, या जीवनात ज्या गोष्टींनी आपल्याला आनंद मिळतो, त्या गोष्टी पैशानेच मिळतात. त्यामुळे पैसा कमवणंही तेवढंच गरजेचं आहे. स्वामी बोलतात, मला विश्वास आहे की सामान्य माणसंसुद्धा असामान्य कार्य करू शकतात,
आणि तो विश्वास तुम्ही ठामपणे आहे हे सिद्ध करण्यासाठी आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच या स्वामी संदेशाला लाईक करायला विसरू नका. स्वामी म्हणतात, खूप ऐकलं लोकांचं, आता स्वतःचं ऐकायचंय. निर्णय चुकले तरीही चालेल, त्यात काही हलकेपणा नाही. पण मी प्रयत्न करत राहीन, कारण जिंकणार मीच आहे. स्वामी बोलतात, तुम्ही विश्वास ठेवा. तुमचा आत्मविश्वास तुम्हाला अर्ध जिंकवेल आणि त्यानंतर अर्ध तुमचं यश. त्यामुळे डोक्यात नवनवीन आयडिया आणि मेहनत करायची तयारी असते. ते तुम्ही तयार करा. त्यासाठी तुम्हाला काही पुस्तके वाचावी लागतील, त्यासाठी काही स्वामींचे संदेश ऐकावे लागतील. म्हणूनच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. स्वामी बोलतात, स्वतः निवडलेल्या मार्गावर चला आणि विश्वास ठेवा. नाव एका दिवसात बनणार नाही, पण एक दिवस नक्कीच बनेल. फक्त रोज मेहनत करा. स्वप्न पूर्ण करण्यासाठी शहाणं नाही असतं, त्यासाठी वेडं बनावं लागतं. कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार कधी पडू शकत नाहीत, पण त्यामध्ये जो व्यक्ती शेवटपर्यंत प्रयत्न करीत राहतो, यश त्यांनाच प्राप्त होते. आता तुम्हाला बघायचं आहे की तुम्ही कोणत्या लोकांमधील आहात, जे संकट पाहून पळून जातात ते, की जे संकटांना पाहून सामोरे जातात, त्याचा सामना करतात आणि यशस्वी होतात ते. स्वामी बोलत असतात, तो प्रयत्न मेहनत करा, तोपर्यंत मेहनत करा जोपर्यंत तुम्हाला स्वतःची ओळख करून द्यायची आहे. स्वामी सांगतात, तुम्हाला जर विश्वास असेल तुम्ही यशस्वी होणार, तर मग मेहनतीला घाबरू नका, कारण तुमचा विश्वास हा तुम्हाला अर्ध जिंकवतो आणि मेहनत हे तुम्हाला पूर्ण जिंकवते. जर विश्वास असेल तर तुम्ही काहीही करू शकता. आज तुम्हाला जी गोष्ट अशक्य वाटत आहे, कदाचित तुम्हाला वाटत असेल तुम्ही प्रसिद्ध नाही, तुम्हाला कोणी ओळखत नाही, तर तुम्हाला प्रसिद्ध व्हायला देखील वेळ लागणार नाही. फक्त मेहनत करा, जिद्द ठेवा आणि मग बघा काय होतं ते. एक दिवस स्वामी सांगतात की आज तुमचा भविष्य बदलून टाकणार आहे. तुमच्यासाठी मी एक असा आशीर्वाद बनवून पाठवला आहे. त्या आशीर्वादांना माझे देवदूत तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचवणार आहेत. ते तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तो आशीर्वाद देऊन जातील. तो वरदान तुमच्या खूप उपयोगी येणार आहे. त्यामुळे तुमच्या जीवनात खूप सकारात्मक प्रभाव देखील पडणार आहे. त्यामुळे त्याचा तुम्हाला अनुभव लवकर येणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जे करताय ते चांगलं करा. म्हणजे तुम्ही कर्म चांगले करत राहा, कोणाचंही वाईट चिंतू नका. तुमच्या जीवनात अडचणी भरपूर आहेत, पण त्यातून मी बाहेर पाडेन तुम्हाला. मी माझं काम करत राहीन, हार तर कधीच मानू देणार नाही तुम्हाला. त्यामुळे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता, माझं नाम स्मरण करता आणि ते कधी बंद करू नका. स्वामी म्हणत असतात, लोकांना तुमचं यश दिसतं, पण त्यामागे तुम्ही किती कष्ट केले आहात, किती रात्री तुम्ही झोपले नाही ते त्यांना कधीच दिसत नाही. त्यामुळं तुम्ही यशस्वी होण्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही तुमचे कष्ट करत जा. कारण देवांना तुमचं यश नाही तर मेहनत दिसते, आणि जेव्हा त्या देवाला तुमची मेहनत दिसते तेव्हा तो तुमचं यशस्वी होण्याचा मार्ग मोकळा करतो. या जगात बोलणारे आणि विचार करणारे खूप आहेत, फक्त तुम्ही कृती करणारे व्हा, कारण कृती करणाऱ्याची या जगात खूप कमी आहे. आणि आजपर्यंत इतिहास आहे, जो व्यक्ती विचार जास्त नाही करत आणि कृती करतो तो इतिहास रचतो. स्वामी सांगतात, आपल्या स्वप्नांपासून भरकटू नका. असे खूप प्रसंग येतील जेव्हा सगळं सोडून द्यावं लागेल असं वाटेल तुम्हाला, पण तिथेच तुमची खरी परीक्षा असते. त्याच काळात तुम्हाला न चुकता न डगमगता ठाम उभं राहायचं असतं.
तो काळ कसोटीचा असतो, पण कसोटी सांगा वारसा संघर्षाचा असतो. त्यामुळे तुम्ही संघर्ष करायला घाबरू नका. यशस्वी व्हाल. थोडा उशीर होणार, पण तयारीत घेणार. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही जिंकत नाही तोपर्यंत या लढाईचा अंत होऊ देऊ नका. आयुष्यातील प्रत्येक लढाई जिंकायची आहे तुम्हाला, पण एवढं मात्र नक्कीच की ते तुम्ही लढल्याशिवाय नाही जिंकणार. स्वामी बोलतात, यशाची उंचीता गाठताना कामाची लाज बाळगू नये आणि कष्टाला कधीही घाबरू नये. तुमचे विचारच आहेत जे तुम्हाला इतरांपासून वेगळं बनवतात, जे तुम्हाला इतरांपेक्षा पुढे आहात की मागे आहात हे ठरवतात, जे तुम्हाला इतरांपेक्षा तुम्ही कसे आहात, तुमचे चरित्र कसे आहेत, जे तुम्हाला दाखवून देते. त्यामुळे आपले विचार कसे आहेत याच्यावर जास्त भर घाला आणि ते जास्त चांगले आणि सुंदर कसे होतील याकडे थोडं लक्ष द्या. मेहनत करण्यात सातत्य ठेवा. एक दिवस नक्की जिंकाल. स्वामी बोलतात, दुसऱ्याची हमाली सोडा, स्वतःचा ब्रँड तयार करा. जेव्हा तुम्ही दुसऱ्याची हमाली कराल तेव्हा हा आयुष्य तुम्हाला खूप जड जाईल. पण छोटासा का होईना तुम्ही स्वतःचा व्यापार कराल, छोटासा काही होईना तुम्ही स्वतःचं काही चालू कराल, तेव्हा तुम्हाला आयुष्य जगण्याचा मजा हे खूप जास्त येईल. स्वामी बोलतात, स्वतःमध्ये सतत सुधारणा करत राहा, कारण तुमची खरी स्पर्धा तुमच्या स्वतःशी आहे. आज गेम खेळण्यात घालवलेला वेळ उद्या तुमच्या आयुष्याचा गेम करेल हे निश्चितच आहे. त्यामुळे तुम्ही गेम खेळू नका, जास्त फालतूचे कामं करू नका. तुम्ही तुमच्या यशाच्या दिशेने चला. लक्षात घ्या, तुम्ही कोणी सामान्य व्यक्ती नाही, तुम्ही खूप असामान्य आहात. तुम्ही ज्या गोष्टी करणार आहात त्यात तुम्हाला यश मिळेल हे नक्की. त्यामुळे त्यात तुम्हाला प्रयत्न करणं हे सोडायचं नाही आहे. स्वामी म्हणतात, जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर कधीच अपयशाला कवटाळून बसू नका. त्यापासून काहीतरी शिका आणि पुन्हा सुरुवात करा. काही गोष्टी बोलून नाही करून दाखवायच्या असतात. त्यामुळे तुम्ही स्वप्न आणि तुमची सध्याची परिस्थिती यामध्ये अंतर फक्त तुमच्या प्रयत्नांचं आहे. त्यामुळे प्रयत्न करत राहा. ते अंतर कमी कमी होत जाईल आणि एक दिवस नाहीसं होईल आणि तुम्ही तुमचे सर्व स्वप्न पूर्ण कराल. स्वामी म्हणतात, जर तुम्ही रोजच्या जीवनात कोणती जोखीम घ्यायला तयार नसाल तर एक लक्षात घ्या, तुम्हाला सामान्य आयुष्य जगावे लागणार आहे. हे निश्चित आहे आणि हे होणारच, कारण जोखीम घ्यायला तुम्ही अजून शिकले नाहीत. आणि जेव्हा शिकाल त्यानंतर तुमचं आयुष्य आणखीन चांगल्या पद्धतीने बदलेल. प्रत्येकजण तुम्हाला समजवू शकणार नाही, पण तुम्ही तुमचं आयुष्य जगायला आला आहात. लोक काय बोलतील हा विचार करायला नाही. त्यामुळे आयुष्य चांगल्या पद्धतीने जगा. आयुष्यात आनंदी राहा, आयुष्यात समाधानी राहा. लोकांचा विचार करू नका. लोक तर बोलणारच, ते त्यांचं कामच आहे. स्वामी सांगतात, जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असं मुळातच नसतं. आपण एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा काही जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय. सुरुवात करायला उशीर होणं म्हणजे अपयशी होणं नसतं. कदाचित तुम्ही मोठं यश मिळवण्यासाठी तयारी करत असाल आणि नक्कीच या प्रयत्नांनी तुम्ही ते मोठं यश देखील मिळवाल, कारण आता तुम्ही तयारी करत होते आणि आता यशस्वी होण्याची वेळ आली आहे. आता तुमच्या पुढे कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, पण सुरुवात नक्की करा. तुम्ही त्या लोकांपेक्षा पुढेच असाल ज्यांनी कधी प्रयत्नच केले नाहीत, कारण तुम्ही प्रयत्न कराल आणि प्रयत्न करणाऱ्यांनी सदैव पुढेच राहतात. ज्यावेळी तुमच्यासाठी यश मिळणं श्वास घेण्या इतकं महत्त्वाचं होईल त्यावेळेस तुम्ही अयशस्वी चुकूनही होणार नाही.
त्यावेळेस तुम्ही नक्कीच यशस्वीच व्हाल आणि अशा वेळेस तुम्ही यशस्वीच होणारच आहात. कारण त्यावेळेस तुम्हाला यशस्वी व्हायचं असतं. त्यासाठी तुम्ही काहीही करायला काहीच विचार करत नाही. तुम्ही कितीही मेहनत करता, तुम्ही त्यासाठी कितीही झटता, म्हणून तुम्ही यशस्वी होता, त्या लायक बनता. जगातील 10% लोक जे आहेत ते अयशस्वी आहेत असं नाही. उलट ते 10%च लोक यशस्वी आहेत आणि बाकीचे 90% लोक हे फक्त त्या लोकांना खाली पाडण्याचा प्रयत्न करतात आणि यामध्ये त्यांचं अख्खं आयुष्य निघून जातं. खरी स्वप्ने तीच असतात जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जागण्यास मदत करतात. ती नसतात जी आपल्याला रात्री जास्त वेळ स्वप्ने बघतात आणि सकाळी लवकर उठू देत नाहीत. ती तर फक्त केवळ स्वप्ने असतात. पण त्यांना सत्यात आणायचं असलं तर रात्री झोप मोडावी लागेल, सकाळी झोप सोडून उठावी लागेल. स्वामी सांगतात, चूक झाली तर चालेल पण आधी सुरुवात तर करा. तुम्ही सुरुवात करत नाहीत आणि म्हणतात माझं चुकलं तर. अरे जर तुम्ही सुरुवातच केली नाही तर तुमचं चुकणारच नाही आणि चुकणारच नाही तर तुम्हाला कळणारच नाही की तुम्ही किती पाण्यात आहात. तुम्हाला किती काही गोष्टी शिकायच्या आहात. त्यामुळे सुरुवात आधी करा. संकटांचं काय, ते येतात जातात. तुम्ही जर सुरुवात कराल तर त्यांचं तुम्हाला काहीच वाटणार नाही. स्वामी म्हणतात, एक लक्षात ठेवा, न थांबता न थकता प्रयत्न करणाऱ्यासमोर नशीबसुद्धा हरतं. नेत्यांचा नाही, तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या मागे धावा. नात्यांच्या मागे धावसाल तर कधीही अडचणीतच अडकसाल. आणि जे नेते लोक असतात ते फक्त पैशासाठी कामं करतात. तुम्हाला ते फक्त कामापुरते वापरतात. त्यांच्या नादाला लागू नका. तुम्हाला जे करायचंय ते करा. वेळ त्याचीच येते जे त्यासाठी मेहनत करतो. अरे बाळा, योगायोग कधी बनतच नसतात. योगायोग कधी मुळात बनलेच नसतात आणि ते बनणारही नसतात, कारण ते बनवावे लागतात. त्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते आणि नंतरच ते बनतात. कठीण काळाला दाखवून द्या की तुम्ही त्यांपेक्षाही कठीण आहात. स्वतःला सुधारणे इतकं व्यस्त व्हा की तुम्हाला दुसऱ्यांच्या चुका शोधायचा वेळ सापडला नाही पाहिजे. स्वतःचंच असं व्यक्तिमत्व बनवा ज्याला माघार घेणं म्हणजे काय हे माहितीच नसले पाहिजे. आणि हा व्यक्तिमत्व तुम्ही घडवू शकता. हे तुम्ही तुमच्यात घडवू शकता. त्यामुळे थोडेसे प्रयत्न करून पहा. तुम्ही नक्कीच घडून आणाल. बाळा, अडचणी आयुष्यात नाही तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवला त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. फक्त एक लक्षात ठेवा, मनावर विजय मिळवणं जितकं सोपं असतं तितकंच तो अवघडही असतं. त्यासाठी तुम्हाला पहिले तर तुमचं मन एकत्रित करावं लागते आणि त्यासाठी तुम्ही काही ध्यान करू शकता, स्वामींचे नामस्मरण करू शकता. यानेही तुमचं मन लवकर एकत्रित होईल. स्वामी सांगतात, जे नाही त्यासाठी रडत बसण्यापेक्षा जे आहे त्यापासून काय करायचं आणि काय काम करण्यास सुरुवात करता येईल ते करा. नक्कीच यशस्वी व्हाल. 100 लोकांच्या शर्यतीत पहिले येण्यासाठी 99 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागतं किंवा त्यांच्यापेक्षा जास्त वेगाने धावावं लागतं. जेव्हा तुम्ही जास्त मेहनत घ्याल तेव्हा जिताल. त्यामुळे आयुष्यात कधीही हार मानू नका. लोकांना मोठ्या कंपनीत नोकरी हवी असते, पण कंपनीचा मालक व्हायचं कोणाचीच इच्छा नसते. आणि ती इच्छा तुम्ही बाळगा, जेणेकरून आज जे लोक तुमच्या पुढे आहेत उद्या ते तुमच्या हाताखाली येतील. ज्यांनी आज तुम्हाला रडवलं उद्या ते रडतील, तुमच्यासाठी रडतील, फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, जेव्हा तुमची सही लोकांसाठी ऑटोग्राफ बनते तेव्हा तुम्ही यशस्वी झालात असे समजा. आयुष्य सोपं होणार नाही, तुम्हालाच मजबूत व्हावं लागल. कारण आयुष्य हे खूप अवघड आहे आणि त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी तुम्हाला झटावं लागेल. तुम्हाला स्वतः यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःला मजबूत बनवावं लागेल. कारण आयुष्य हे कधीच सोपं होणारं नसतं.
एक लक्षात ठेवा, तुम्ही सर्वोत्तम नसाल तरीही चालेल, पण इतरांपेक्षा वेगळे असले पाहिजे. कारण ग्राहक सर्वोत्तमाच्या नाही तर वेगळेपणाच्या शोधात असतो. स्वामी सांगतात, एक दिवस असा उगवेल की तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे करायचं होतं त्यासाठी तुमच्याकडे वेळ उरणार नाही. म्हणून जे करायचं आहे ते आत्ताच करा. आता ही वेळ गेलेली नाही आहे. या वेळेचा फायदा घ्या. तुम्हाला जे करायचं आहे त्यासाठी थोडीशी मेहनत करा. तुमची थोडीशी मेहनत तुम्हाला एक घणघणीत असं यश आणून देईल. स्वामी बोलतात, यश सुद्धा त्यांनाच मिळतं ज्यांचे कष्टात दमदार असतात, जे रात्रंदिवस एक करतात, रक्ताचं पाणी करतात, त्यासाठी दिवस रात्र झटतात, मेहनत करतात, त्याचंच नाव घेतात, तेच खरे यशस्वी होतात. स्वामी बोलतात, कुणाच्या मागे फिरून त्याचे कार्यकर्ते बनण्यापेक्षा स्वतः कष्ट करून राजा बना. तुम्ही केव्हाही फायद्यात राहाल जेव्हा तुम्ही विचार मोठे करसाल. वय लहान असतं तरीही जिद्द मोठी ठेवा. ध्येय गाठलं याची इच्छा ठेवा. कारण जेव्हा इच्छाशक्ती प्रबळ असती तेव्हा कोणतंही शक्य काम हे अशक्य नसतं. ते तुमच्यासाठी शक्यच होणार. यशस्वी होण्याकरता विशिष्ट मार्ग म्हणजे नेहमी अजून एक वेळ जास्त प्रयत्न करणं होय. जगात थोडंसं केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही आणि त्यासोबत धाडसही लागतं. थोडंसं याचा म्हणण्याचा अर्थ असा की तुम्ही प्रयत्न थोडे का होईना पण करा. तुम्ही प्रयत्न करतच नाही कारण तुम्ही भीता. तुम्ही भिवू नका. थोडेसे का होईना, छोटा प्रयत्न का होईना पण करून तर बघा. तुम्हाला यशाचा आनंद मिळेल. पण पराभवाने शिकलेले धडे हे कधीच विसरू नका आणि हे तुम्हाला नक्की मिळतील. स्वामी सांगतात, भविष्यात काय करायचं आहात ते जगजाहीर करायचं नसते. ते प्रत्यक्षात उतरवायचे असते. ते तुम्हाला करून दाखवायचे असते. मनाशी ठरवलेले ध्येय पूर्ण झाल्याशिवाय शांत बसू नका. नाहीतर जे मिळालं तेवढ्यावर समाधानी राहण्याची सवय लागेल. आणि जर ही का सवय लागली तर तुम्ही सुखीही राहाल आणि आनंदही राहाल. पण तुमचे ध्येय हे कधीच गाठू शकणार नाही. त्यामुळे ध्येय मिळेपर्यंत थांबू नका आणि जे मिळेल त्यात समाधानी मानत चला. दोन्ही गोष्टी कराल तर खूप फायद्यात राहाल. एक तर सुख, समृद्धी, आनंद हे मिळेल, सोबतच तुमचं ध्येयही पूर्ण होईल. तुमची इच्छा, तुमचं स्वप्न हेही पूर्ण होणार. स्वामी म्हणतात, लोक आयुष्यभर 9 ते 5 काम करण्यास तयार होतील, पण व्यवसाय सुरू करून 3 ते 4 वर्ष कष्ट घेण्यात तयार होणार नाही. तुमचे वय कितीही असेल किंवा अनेक संधी तुमच्या हातातून निसटून गेल्या, तुम्ही पुन्हा नवीन सुरुवात करू शकता. आत्ताही वेळ गेलेली नाही. तुमच्याकडे आत्ताही वेळ आहे. तुम्ही आत्ताही काहीतरी करू शकता. बाकीचे तुमच्याबद्दल काय विचार करतात यापेक्षा तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. 20 ते 40 या वयात व्यवसाय सुरू करा. स्वामी बोलतात, जर तुम्ही अपयशी झालात तरीही मिळालेल्या अनुभवातून तुम्हाला नंतर मोठं यश मिळेल. स्वामी सांगत असतात, जीवनात कधीही अपयशी झालात तर ध्येय सोडू नका. कारण अपयश हे मिळतंच. संकट कितीही मोठं असू द्या, तुमच्यासमोर ताठ मानेने उभं राहण्याची हिंमत ठेवा. स्वामी म्हणतात, जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयाकडे झेप घेण्याचा प्रयत्न कराल तेव्हा भरपूर गोष्टी तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही मात्र तुमच्या ध्येयाच्या दिशेने झेप घ्या. उठा, नवीन सुरुवात करा आणि प्रत्येक नवीन दिवसात येणाऱ्या संधीचा उपयोग करा. ज्यांचे प्रयत्न दमदार असतात त्यांनाच यशाची प्राप्ती होते. केवळ पंख असून फरक नाही पडत. जिद्दीने उडून सफल होणेही आवश्यक असते. त्याशिवाय लोकांना तुम्ही कसं सांगसाल की तुम्ही खूप सामर्थ्यवान आहात.
तुमचं बी स्वप्न पूर्ण होतील. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करत राहा. भविष्यात येणाऱ्या संकटांना समोर जाण्यासाठी आजच तयार राहा. त्यांना सामोरे जाल तर आयुष्यात नक्की यशस्वी व्हाल. जिद्दी राहा. एका रात्रीत कोणी यशस्वी होत नाही. त्यामुळे प्रयत्न करणं कधी सोडू नका. स्वामी म्हणतात, रोज सकाळी उठल्यावर स्वतःशी म्हणा, मी जिंकून दाखवेन. अडचणी भरपूर आहेत, पण त्यातून मी बाहेर पडेन. मी माझं काम करीत राहीन. हार तर कधी मानणारच नाही. नकारात्मक विचारांच्या पिंजऱ्यातून जेव्हा बाहेर पडेल तेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल. स्वामी सांगतात, तुम्ही जे करतायत त्यात खराच आनंद असेल तर तुम्ही लोकांचा विचार अजिबात करू नका. ते काम तुम्ही करत चला. कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, त्यातून पुन्हा उभं राहायला शिका. मी आहे ना तुमच्या पाठीशी. कधीही तुम्हाला डगमगू देणार नाही. कधीही तुम्हाला हरू देणार नाही. तुम्हाला शिकण्याची इच्छा नसेल तर कोणी तुम्हाला मदत करू शकणार नाही. पण तुम्ही शिकण्यासाठी उत्सुक असाल तर कोणीही तुम्हाला आडवं येऊ शकणार नाही. त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवा. त्यांना मानत चला. त्यांचे नाम स्मरण करत चला. स्वामी बोलतात, आजचा हा स्वामी संदेश जो कोणी शेवटी ऐकेल त्याचं नशीब उघडणार. आणि त्या व्यक्तीने कमेंटमध्ये 1 म्हणून टाईप करावे. आम्हालाही कळेल त्याने शेवटपर्यंत पाहिला हा संदेश. श्री स्वामी समर्थ.